राऊत मॅडमनी पेपर सांगितलेला आहे ना? कोणता सांगितला होता? मॅडमना बोलवायचं का? राऊत मॅडमना बोलवायचं का? का तुम्ही सांगताय? सांगितलं की नाही तुम्हाला पेपर कोणता तरी? आणि त्याच्याबद्दलचं तुम्ही प्रेझेंटेशन करायचंय. मग तुम्ही अदर पीपीटी करा किंवा तुम्हाला काय आणखीन बोलायचं असेल ते बोला. हो ना. बोला तुम्ही बर का, तुमच्या बाजूने कोणीही बोला. भारती यलमाल, श्रद्धा शेलार, स्नेहा मोरे, चला कोण आहे? पेपर तुम्हाला कोणीतरी सांगितलेला होता हो की नाही? आपल्या मॅडम पैकी पेपर सांगितलेला होता हो ना. आणि त्याच्याबद्दलचं वाचून येऊन तुम्हाला प्रेझेंटेशन करायला सांगितलं होतं प्रोजेक्ट वर्क म्हणून. मग कोण करतंय? आणि पेपर सांगा कोणता सांगितलेला होता तुम्हाला तो? सांगा बघू कोण आहे? बोला बर का, नुसतं असं ऑन द स्क्रीन. हॅलो, हा मी कणसे मॅडम बोलतीये. हॅलो, हा जरा इकडे येते का ग? हा इकडे या की, या जरा. जरा बघा बर का, अगदी निरीक्षण. म्हणजे आम्ही कोणी नसेल तर संध्याकाळी वगैरे बघून घ्या. पण ते ज्या अर्थी इथं आहे त्या अर्थी माहिती नाही काय आहे. अगं हे कोणीच काही, एकतर आहेत 17 जण जॉईन झाले. बहुतेक ते तुमचं वर्कशॉप होतं ना? हा बहुतेक त्याच्यामध्ये. आणि वर्कशॉप होतं मला माहितीच नाही, म्हणजे लक्षात नाही माझ्या. मी आपली गडबडीने येऊन पहिले लेक्चर पण टाकलं. त्याला 31-35 मुलं असतील. अच्छा. काय झालं? आणि आता मुलं कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स देत नाहीये. पेपर कोणता सांगितला ते माहिती नाही, म्हणजे कोणी सांगत नाहीये काही, किंवा तुम्ही काय प्रेझेंट करणार आहात का याच्याबद्दल काही मुलं बोलत नाहीयेत. बसतेस तू, बोलतेस त्यांच्याशी थोडंसं सुरुवात विचारलं त्यांना, विचारलं मी, पण कोणी काही बोलायलाच तयार नाही. Students, am I audible to you? Speak up. Am I audible enough to you? Yes. येस, रितू आणि बरेच जण तुम्ही आहात सध्या. ऑलरेडी तुम्हाला गुगल क्लासरूम वर एक जर्नलचा ऑनलाईन इश्यू मी अपलोड केलेला आहे. पाहिलात का तुम्ही? हो मिस. येस. आणि तुम्हाला असं मी पर्सनली थ्रू गुगल मीट काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या नव्हत्या, पण तुम्हाला वेळोवेळी गुगल क्लासरूम आणि व्हॉट्सअप ग्रुपवर इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की हा जो प्रोजेक्ट वर्क
हा जो आपला लेक्चर स्लॉट आहे दर बुधवारी जो असणार आहे त्याच्यामध्ये टॅलेंट बॅच आणि सगळ्याच इतर क्लासमेट्स तुम्ही जॉईन होणं अपेक्षित आहे हे लक्षात घ्या. आणि प्रोजेक्ट वर्क मध्ये टॅलेंट बॅचच्या प्रत्येक स्टुडंटनी त्या इश्यू मधलं कुठलंही टॉपिक तुम्ही जे वाचले आणि तुम्हाला नवीन काहीतरी सब्जेक्टचं कळालेलं आहे, आपल्या आजूबाजूला सब्जेक्ट मध्ये आपल्या कुठली डेव्हलपमेंट सुरू आहे हे ऍज अ स्पेशलायझेशन आपला जो सब्जेक्ट आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी ही ऍक्टिव्हिटी आम्ही घेत आहोत. तुम्ही इथे प्रेझेंट करायला नकार देताय तर तुम्ही ही संधी तुमच्यापासून गमावताय. ही अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी की तुम्ही किती चांगलं प्रेझेंट करू शकता. तुमच्या सब्जेक्ट नॉलेजमध्ये हे भर पडणारं ऍक्टिव्हिटी आहे, कळलंय का? त्यामुळे तुम्ही जरीही तुम्हाला कम्फर्टेबल नसेल थ्रू आउट इंग्लिशमध्ये प्रेझेंट करणं, पण तरी सुद्धा तुम्ही ते प्रेझेंट करावं अशी आमच्या सगळ्या टीचर्सची इच्छा आहे. सगळ्या टॅलेंट बॅचच्या मुलांना तर ते कंपल्सरीच आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला नवीन काय कळालंय, बायोफिल्म बद्दल तुम्ही एखादा आर्टिकल वाचलं त्या जर्नलमध्ये तर तुम्ही ते तुमच्या शब्दात मांडू शकता की मला हे नवीन काहीतरी कळालेलं आहे. नॉट नेसेसरी की तुम्ही ते आधी शिकलेलं असाल, येत्या क्लासेसमध्ये तुम्ही ते शिकणार पण असाल, पण नव्याने तुम्हाला आत्ता ह्या घडीला नवीन काहीतरी कळालंय हे तुम्ही तिथे सांगणं अपेक्षित आहे. त्यामुळे तुम्ही आता जर हे प्रेझेंट करू नाही शकलात तर तुमची एक चांगली अपॉर्च्युनिटी जाते हे लक्षात घ्या. आणि ह्याचा रिपोर्ट पुढेही जाणार आहे. सगळ्या टॅलेंट बॅचच्या स्टुडंट्सला मी परत एकदा सांगतेय की तुमच्यासाठी कंपल्सरी ऍक्टिव्हिटी आहे, ह्याचा रेकॉर्ड मेंटेन होणार आहे आणि तुम्हाला ह्याच्यावरून इव्हॅल्युएट केलं जाणार आहे. फक्त असाइनमेंट, फक्त युनिट टेस्ट, फक्त लिखाण हे नाहीये. This is a part of your evaluation, your presentation skill, your vocabulary, scientific vocabulary, and overall knowledge of the subject is going to be evaluated through this mode. त्यामुळे तुम्ही गप्प राहाल तर ही तुमची गैरसोय आहे आणि तुमचा नुकसान आहे, आमचा काहीच नाही. त्यामुळे तुम्हाला जेवढं केवढं येत असेल तेवढा 5 मिनिटांमध्ये सांगा. अगदी 5 मिनिटं नाही झाले, पहिलाच तुमचा अटेम्प्ट असेल, 1-2 मिनिटं झाली तरीही चालणार आहे. लक्षात येतंय का? Yes. Yes, ma'am.
येस, प्रज्ञा शिंदे. Yes, ma'am. Hello. You were on call. Yes. Hello, ma'am. It was notified that you were on call. Were you Yes. speaking with someone? बोलत होता का कोणी कोणाबरोबर तुम्ही? नाही. ओके, एकटाच आहे तुम्ही? हो मॅम. आताच लाईट आली. ओके, हा. काय करूयात आपण दोघीत आता? हो, तुम्ही जे मग विचारत ना ते मॅमने सांगितलेलं, म्हणजे गुगल क्लासरूम वरती टाकलेली PDF. त्यामधून सिलेक्ट करायचा होता एक सब्जेक्ट. हो ना, मग तेच तर तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही काय केलंय की नाही, प्रेझेंट करताय का? तर कोणी काय सांगायला पण तयार नाही आणि काहीच नाही. नाही मॅम, मग अशी जरा ब्रेक होत होतं ना आवाज, त्यामुळे नीट समजत नव्हतं. हो का? मग मला तसं लगेच की आवाज ब्रेक होतोय. नाही, आता क्लिअर येतोय, आता काही नाही प्रॉब्लेम. नाही, मगाशीच सांगायचं की मॅडम तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये. हा. ठीक आहे का? आता काय दोघीच जणी आपण काय बोलणार? हो. कसं वाटतंय ऑनलाईन लेक्चर्स? आहे आता सवय झाली आता. पण फेस टू फेसच चांगलं वाटतं कॉलेजमध्ये रोज रेग्युलर करायला. कसं आहे, फेस टू फेस तुम्ही फक्त लेक्चरच नुसतं बघत नाही, तुम्ही बाकीच्या अनेक गोष्टी शिकत असता. हो. कॉलेजमध्ये आल्यानंतर फक्त क्लासरूम टीचिंग एवढंच शिकत नाही स्टुडंट्स. खूप इतर गोष्टी असतात की ज्या गोष्टी तुम्हाला बाहेरच्या जगात आल्यानंतरच कळू शकतात. तुमचं बिहेवियर आहे, तुमचं काय म्हणायचं, एकमेकांशी असलेला संवाद आहे, एकमेकांशी असलेली कनेक्टिव्हिटी आहे, तुमच्या अनंत अडचणी असतील, तुमचा एकमेकांशी स्टुडंट्सची टीचर्सची असणारा डायलॉग आहे, आणि तुम्ही नजरेनं पण बऱ्याच गोष्टी बघता ना. टीचर्स बाबा कसे आहेत, कसे येतात, कसे बोलतात, कोण अभ्यास करतंय, कोण अभ्यास करत नाही, नुसतंच वर्गात येऊन कोण मारतंय, किंवा खूप स्ट्रिक्ट कोण आहे, शिकवणारे आणखीन कोण आहे, डेप्थ मध्ये शिकवतात कोण, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला एक अंदाज येऊन जातो, ज्याच्यावरून मुलं ठरवतात की आपण बाबा, म्हणजे कसं आहे की काही व्यक्ती असतात ते त्यांचे आयडॉल्स बनून जातात. हो. स्टुडंट लाईफ मध्येच आपल्याला असं वाटतं की नाही बाबा, या व्यक्तीसारखं आपण व्हायला पाहिजे. हो मॅम, वाटतं खरोखर आहे हे. हो, आपण असं वागायचं, असं करायचं, असं एक व्ह्यू येऊन जातो ना स्टुडंट लाईफ मध्ये. आता ते सगळंच बंद झालंय तुम्हाला. आणि कसं आहे की पुस्तकांचा एसेस बंद आहे. ऑनलाईन जरी तुम्हाला काही पुस्तकं दिलेली असतील तुमच्या क्लासरूम ऍप वरती, तरी सुद्धा ती शेवटी काय म्हणायचं त्याला, जो प्रत्यक्ष पुस्तकाचा जो फील असतो तो नाही येत. ऑनलाईन. आपण किती जरी बघायचं म्हटलं आणि वाचायचं म्हटलं तरी, नाही म्हटलं तरी 1-5-10 मिनिटांनंतर डोळ्यावर ताण यायला लागतो. हो, बरोबर आहे. तुमचं आणि काय ऍक्च्युअल नोट्स नाहीत. नोट्ससाठी तर किती मुलांचं कॉम्पिटिशन असते. मला हो. मिळाल्या पाहिजेत, हो, तुम्हाला मिळाल्यात, मला शेअर करा, मग मी मॅडम कडून घेते, मी सरांकडून घेते, मला हे पुस्तक पाहिजे. कित्येक गोष्टी असतात. मी सिनियर्स कडून घेते. कुठली तुमची काही नाही. ठीक आहे, लेट्स होप तो सगळं निवळेल असं आशा करूयात. अजून तरी काही चिन्ह नाही आहेत.
हो मॅम. हम्म. बघूयात रुटीनाइज कसं होतंय. कॉलेजेस आता कधी सुरू होत आहेत. कॉलेज सुरू जरी झाले तरी तुम्ही प्रत्यक्षात वर्गात कधी येताय. हो ते तर आहेच. पण आपला कसा सगळेजण प्रवास करून येणार ना, स्टुडंट हो सुद्धा. हो हो. त्यामुळे प्रवास करून किती जण येत आहेत, किती जणांना फिजेबल आहे. सगळ्याच हा गोष्टी अडचणीच्या झालेल्या आहेत. पण तरी आपलं एक गोष्ट छान आहे की म्हणजे आपल्या इन्स्टिट्यूटनी आणि आपल्या रयत शिक्षण संस्थेने सर्व दूर म्हणजे सगळ्याच शाखांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू केलेलं आहे. हो आणि पण याच्यात बऱ्यापैकी पोर्शन्स पण कव्हर केलेले आहेत ऑनलाईन लेक्चर्स घेऊन. हो आणि त्याबरोबर ऍक्टिव्हिटी पण होतात. ते वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, प्रोजेक्ट वर्क आहे, रिसर्च पेपर रायटिंग आहे. हो हम्म. ते रिसर्च पेपर रायटिंग वगैरे. त्यामुळं कसं की तुम्ही ऍक्च्युली ऑनलाईन सुद्धा बरंच काही शिकताय. हो. अगदीच तुम्ही जे कसं आउट ऑफ टच राहायला झाला असता की काही संबंधच नाही, असं नाहीये. तुम्हाला इन फ्लो ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या प्राचार्यांनी, आपल्या संस्थेनी. आम्हाला जसे डायरेक्शन देतात त्याप्रमाणे आम्ही तुमच्या बरोबर को रिलेट होण्याचा प्रयत्न करतोय. आणि तुम्ही पण आहे बऱ्यापैकी, बऱ्याच संख्येने आहे, पण तरी संख्या कमीच आहे तुमची तशी. जर तुमची संख्या साधारण 75 वगैरे असेल तर तुमची संख्या कमी असते. 50-54 पर्यंत. एक वेळेला मध्यंतरी तो काय होता की तिथे तुम्ही 60-64 जण असायचा, 64-65 जण असायचा. आता हो संख्या आता कमी येतात जरा. कमी आली. ठीक आहे, हा चालेल. हा, ओके मॅम. ओके, बाय. हा.